आज क्लासमध्ये आपण 2-3 महत्त्वाच्या गोष्टी शिकणार आहे. जसं आपल्याला अगोदरच मी आपल्या क्लासची रूपरेषा दिलेली आहे आणि आपल्या क्लासच्या रूपरेषेमध्ये आपण जे मी तुम्हाला मागच्या वीकमध्ये दिलं होतं त्याचे झेरॉक्स केले का तुम्ही, किंवा तुम्ही रीड केलं का, वाचलं का? मी तुम्हाला बघा व्हॉट्सॲपला ज्या गोष्टी पाठवल्या होत्या याच्या नोट्स पाठवल्या होत्या ना तुम्हाला. तर आजचा आपला विषय आहे देवपिता. लिहून घ्या आजचा टॉपिक आणि जमलं तर झेरॉक्स करून घ्या. कारण काय असतं, झेरॉक्स केलं ना की ते शब्द जरा मोठे असतात, ते वाचायला वगैरे सोपे जातात. टुडेज टॉपिक इज गॉड द फादर, देव पिता. तसं पाहिलं तर आपण आज 4था आठवडा आहे आणि अभ्यासाचा 3रा आठवडा, म्हणून वीक 3 लिहा, गॉड द फादर लिहा, देवपिता. आता त्याच्या पुढे एक लिहून घ्या, एक वाक्य. पहिले मराठीत सांगतो, नंतर इंग्रजीत सांगतो. देव हा, गॉड इज, देव हा सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. गॉड इज क्रिएटर ऑफ ऑल थिंग्स. तरी तो त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा पिता आहे. ऑल्सो ही इज फादर who believe in him. आता त्याच्या पुढे प्रश्न लिहून घ्या. देवपिता कोण आहे? इंग्लिशमध्ये लिहा, हु इज गॉड द फादर. हु इज गॉड द फादर? आन्सर त्याचं आहे, God is the father of all those who believe on the Lord Jesus Christ. God is the father of all those who believe on the Lord Jesus Christ, whom he has sent as the Savior of the world. Whom he has sent as the Savior of the world. देवपिता कोण आहे? उत्तर आहे, जे येशू ख्रिस्ताच्या द्वारे त्याच्यावर विश्वास ठेवतात. ज्याने त्याला जगाचा तारणारा म्हणून पाठवलं, तो देवपिता. ज्याने त्याला जगाचा तारणारा म्हणून पाठवलं, तो देवपिता. बघा, हे संपूर्ण जग देवाने बनवलं. आपण संडे स्कूलपासून अभ्यास करतो, संडे स्कूलमधून आपल्याला शिकवलंय, सांगितलंय. हे सगळं जग परमेश्वर पित्याने बनवलं आणि आपण बायबलमध्ये वाचतो आणि आपला तसा विश्वास आहे की हे जग परमेश्वराने बनवलं. पण परमेश्वराने हे सगळं जग बनवलेलं असताना सगळेच लोक जे त्याच्यावर विश्वास ठेवतात येशू ख्रिस्ताच्या द्वारे, त्यांच्यासाठी तो पिता आहे. म्हणजे बघा, ही संपूर्ण सृष्टी परमेश्वराने बनवली, पण त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांचा तो पिता आहे. फॉर एक्झाम्पल, आपल्याला लहान लेकरं असतात. लहान लेकरं जन्माला येतात आणि जोपर्यंत ते बोलायला लागतात किंवा त्यांना जोपर्यंत समजायला लागतं, तोपर्यंत त्यांना कळतं का की हे माझे मम्मी पप्पा आहे. सतत त्यांच्या कानावर पडतं, नाही का, की मम्मी बोल, डॅडी बोल, पप्पा बोल, असं आपण लेकरांना म्हणतो. त्यांच्या कानावर पडतं, सारखं सारखं त्यांना चेहरा दिसतो, आपला स्पर्श त्यांना जाणवतो आणि मग त्या लेकरांना आपोआप ज्या वेळेला समज यायला लागते त्यावेळेला त्यांना समजतं की हे माझी मम्मी आहे, हे माझे पप्पा आहे, हे माझे काका आहे, हे माझे आजोबा आहे. आपोआप
शब्द बोलला आणि अवघड निर्माण झालं. त्याने शब्दाने संपूर्ण पृथ्वी निर्माण केली आणि या पृथ्वीवर असणाऱ्या प्रत्येक वस्तूला परमेश्वराने निर्माण केलं. आदम आणि हव्वाला निर्माण केलं. आदम आणि हव्वाला परमेश्वराने निर्माण केलं, त्यांना एदेन बागेत ठेवलं. सगळी स्टोरी आपल्याला ठाऊकच आहे, माहीतच आहे. मग जे त्याच्यावर विश्वास ठेवतात येशू ख्रिस्ताच्या द्वारे. मग आता बघा इथे इंटरेस्टिंग स्टोरी आहे की देवाने काय केलं, एदेन बाग निर्माण केली आणि त्या बागेमध्ये आदम आणि हव्वा यांना ठेवलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही बागेच्या मध्यभागी जे झाड आहे त्याचं फळ खाऊ नका, बाकी सगळं फळ खाण्याची तुम्हाला मुभा आहे. मध्यभागी असलेलं फळ तुम्ही खायचं नाही. परंतु या दोघांनी काय केलं, आदामाने म्हणजे हवा गेली आणि तिला सर्पाने भुरळ घातली व तिने ते फळ खाल्लं आणि आपल्यासोबत आपल्या पतीला म्हणजे आदामाला पण दिलं. आणि मग त्यांना कळू लागलं की बरं वाईट काय आहे. मग देवाने त्यांना एदेन बागेतून बाहेर काढलं आणि एदेन बागेतून बाहेर निघाल्यानंतर मग त्यांना देवापासून दूर जाण्याचा अर्थ कळला. मग ह्या संपूर्ण मानवजातीला परत देवामध्ये आणण्यासाठी देवाने काय केलं, येशू ख्रिस्ताचं रूप धारण केलं आणि येशू ख्रिस्त बनून तो या जगामध्ये आला. येशू ख्रिस्त बनून या जगामध्ये आल्यानंतर या जगामध्ये त्याने लोकांना देवाचं रूप जोडलं. मग बघा येशू ख्रिस्त म्हणजे काय, तर येशू ख्रिस्त म्हणजे देवाबरोबर जोडणारा. आता तुम्हाला येशू ख्रिस्ताची स्टोरी म्हणजे सगळंच माहिती आहे की येशू ख्रिस्ताचा जन्म बेथलेहेम गावी झाला, गव्हाणीत झाला, सगळं आहे. परंतु येशू ख्रिस्ताने या जगात जन्म घेण्याचा उद्देश एक होता, तो म्हणजे देव आणि मानव एकत्र यायला पाहिजे, म्हणजे देवाचं आणि मानवाचं एक नातं व्हायला पाहिजे. म्हणूनच त्याने आपला प्राण दिला. मग आता येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवल्यानंतर काय होतं, देव आपोआप तुमचा पिता बनतो. कारण की तो कोणाचा पिता आहे, येशू ख्रिस्ताचा. किंवा येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो काय करतो, तुमच्यावर आणि माझ्यावरती आपला जीवनाला घडवण्यासाठी एक संधी देतो. मग आता हे लक्षात राहील की देव पिता कोण आहे, तो सर्व सृष्टीचा निर्माण करता आहे. पण येशू ख्रिस्ताच्या द्वारे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवला तर मग तो तुमचा पिता बनतो. आला एवढे कन्सेप्ट लक्षात? बरं, आता दुसरा एक प्रश्न लिहा. बरं, ह्याला थोडं अजून स्पष्टीकरण सांगतो. आपण बघा प्रभूची प्रार्थना म्हणतो, हां, तर तिथं पुढे लिहून घ्या, मत्तई 6:9. वर्तमान 6वा अध्याय आणि 9वा वचन सगळ्यांना माहिती आहे. त्याच्यामध्ये प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे. आणि प्रभूच्या प्रार्थनेमध्ये काय काय सुरुवात आहे प्रभूची प्रार्थना, हे आमच्या स्वर्गातील पित्या. सुरुवातीलाच कसं आहे, हे आमच्या स्वर्गातील पित्या. तर हे आमच्या स्वर्गातील पित्या अशी त्याची सुरुवात आहे. याचा अर्थ काय की येशू ख्रिस्ताने आम्हाला प्रार्थना शिकवताना काय सांगितलं, देवाला काय म्हणा, पिता म्हणा असं सांगितलं ना. मग म्हणून आपण काय करतो, देवपित्यावरती विश्वास ठेवून त्याच्या विश्वासामध्ये आपण चालत राहतो. म्हणून आणि बघा पुढं लिहा योहान 3:16. हे पण लिहून घ्या, योहान 3:16. सगळ्यांचं तोंडपाठ आहे. योहान 3:16. देवाने जगावर प्रीती केली की त्याने आपला एक पुत्र दिला, यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावे. देवाने जगावर प्रीती केली, नाही का, काही ग्रुप्सवरती नाही, जगावरती प्रीती केली. आणि म्हणूनच काय होतं की तो सगळ्यांचा काय म्हणतो, देवपिता करतो. आता दुसरा प्रश्न घ्या, व्हॉट डज गॉड द फादर डू? देवपिता काय करतो? व्हॉट डज गॉड द फादर डू? देवपिता काय करतो? आता त्याचा आन्सर लिहा, थ्रू जीसस क्राइस्ट ही क्रिएट्स. येशूच्या द्वारे तो निर्माण करतो. उत्तर काय येईल, थ्रू जीसस क्राइस्ट ही क्रिएट. येशूच्या द्वारे तो निर्माण करतो. पुढे लिहा, प्रिझर्व, PRESERVES, प्रिझर्व म्हणजे सुरक्षित करतो, कॉमा, सुरक्षित लिहा, कॉमा, क्षमा करतो. क्षमा करतो लिहून कॉमा करा. क्षमा करतो ना इंग्रजी वर्ड आहे फॉरगिव्स. ही फॉरगिव्स, तो क्षमा करतो, कॉमा करा.
gives life and judges. जीवन देतो आणि न्याय करतो. देवपित्याचं काम काय आहे? देवपित्याचं काम या उत्तरामध्ये आम्हाला समजतं. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो निर्माण करतो. बघा, निर्माण करतो, सुरक्षित करतो, क्षमा करतो, जीवन देतो आणि न्याय करतो. किती मोठमोठे काम आहे ना. आजचा क्लास थोडासा तुम्हाला अवघड वाटत असेल, पण हे महत्त्वाचं आहे. तुमच्या नोट्समध्ये जे लिहिलेलं आहे तेच मी फक्त वाचून दाखवत आहे. म्हणजे गॉड द फादर म्हणजे देवपिता काय करतो? येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हाला निर्माण करतो, आमचं संरक्षण करतो, आम्हाला क्षमा करतो आणि आम्हाला जीवन देतो आणि आमचा न्याय सुद्धा करतो. न्याय करतो याचा अर्थ काय? तर आम्ही चुकीचं वागलो, वाईट वागलो तर तो आम्हाला असं करतो, शिकवतो की तुम्ही चुकीचं वागत आहात. येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो काय करतो? आम्हाला सहाय्य करतो किंवा मदत करतो, आमचं संरक्षण करतो आणि आम्हाला निर्माण करतो. बघा, देवपित्याची ही फार सुंदर गोष्ट आहे की तो आम्हाला निर्माण करतो. आपल्याला जितकं तुम्ही बायबल रीडिंग करा, प्रार्थनेमध्ये वेळ घालवा, चर्चच्या सहभागितेमध्ये वेळ घालवा, तुम्हाला तुमच्या पर्सनल लाईफमध्ये चेंज दिसतो का? दिसेल नाही का? तुम्ही दररोज बायबल वाचायला लागले तर तुम्हाला समजेल की अरे, बायबलमध्ये असं सांगितलं आहे तर मला असं वागायला पाहिजे. किंवा मग तुम्हाला दररोज प्रार्थनेला आल्यानंतर आपोआप प्रार्थनेची सहभागिता समजेल, प्रार्थनेची आवड तुम्हाला समजेल आणि आपोआप काही ना काही गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडतात. तर या सगळ्यांमधून आपल्याला हे शिकायला मिळतं की आपल्याला देवपिता घडवत आहे, बनवत आहे येशू ख्रिस्ताच्या द्वारे. मग येशू ख्रिस्ताच्या द्वारे तो तुम्हाला आणि मला घडवतो, तुम्हाला आणि मला बनवतो. तर मग आपण पण तयार राहायला पाहिजे. कसं आहे, कधी कधी बायबल आम्हाला सांगतं किंवा कधी कधी साहेब लेक्चर देतात आणि तो लेक्चर देताना आपल्याला असं वाटलं की आजचं वचन माझ्यासाठी बोलत आहे. तर आपण आपल्या पर्सनल लाईफमध्ये काय चेंज करायला पाहिजे ते आपण करायला पाहिजे. फॉर एक्झाम्पल, आपण आताच वाचलं योहान 3:16, देवाने जगाला एवढी प्रीती केली की त्याने आपल्याला एक पुत्र दिला. मग पुत्र दिला याचा अर्थ काय? की देवाने येशू ख्रिस्ताला या जगात मरण्यासाठी पाठवलं आणि आता येशूवर विश्वास ठेवून मी सार्वकालिक जीवनावरती विश्वास ठेवू शकतो. ही गोष्ट तुम्हाला समजली तर तुम्ही काय करायचं? येशूवर त्या दिवसापासून विश्वास ठेवायचा. ही क्रिएट्स, तो बनवतो आम्हाला. त्याच्यानंतर तो काय करतो? आम्हाला प्रिझर्व करतो, सुरक्षित करतो. आता बघा, पुष्कळशा ज्या गोष्टी आहेत, फॉर एक्झाम्पल आईस्क्रीम आहे. आईस्क्रीम असंच बाहेर ठेवलं तर काय करेल? वितळून जाईल नाही का? मग त्याला सुरक्षित ठेवायसाठी आपल्याला आईस बॉक्समध्ये ठेवावं लागेल, फ्रीजमध्ये ठेवावं लागेल किंवा जिथं थंड वातावरण आहे तिथं ठेवावं लागेल. बाहेर ठेवलं तर वितळून जाईल. तर प्रिझर्वेशन म्हणजे काय असतं? सुरक्षित ठेवतं. तर ह्या जगामध्ये ना पाप भयंकर आहे. मनुष्याच्या जीवनामध्ये पाप येईलच, इकडून तिकडून त्या मनुष्याच्या जीवनामध्ये येईलच. मग या पापापासून सुटायचं कसं? तर या पापापासून सुटायसाठी प्रभू येशू ख्रिस्त आम्हाला मदत करतो. म्हणूनच म्हटलं, व्हॉट डज गॉड द फादर डू? म्हणजे देवपिता काय करतो? आम्हाला या जगातून सुरक्षित ठेवतो, वाईट गोष्टींपासून आम्हाला प्रिझर्व करतो, सांभाळतो आणि सोबतच काय करतो? आम्हाला क्षमा पण करतो. कधी कधी काय होतं? मनुष्य स्वभाव म्हणून आपलं जीवन जगत असताना चुकीचे शब्द बोलतो, चुकीच्या गोष्टी बोलतो आणि या चुकीच्या गोष्टी, चुकीचे शब्द काय करतात? कोणाला तरी हर्ट करतात, कोणाला तरी दुखवतात. आणि मग असे जे दुखवलेले शब्द आहेत, असे जे दुखवलेले आपल्या गोष्टी आहेत, त्यांना आपल्याला क्षमा करावी लागते नाही का? कोणी आपल्याला रागवून बोललं, कोणी आपल्याला चिडवलं आणि येऊन आपल्याला सॉरी सांगितलं तर आपण काय करायचं? त्यांना माफ करायचं, त्यांना क्षमा करायची. आपला गुणधर्म काय आहे? त्यांच्यासाठी क्षमा करणं ही आपली महत्त्वाची गोष्ट आहे. का? कारण देवपित्याचा तो स्वभाव आहे क्षमा करणं. देवाने आम्हाला क्षमा केली आणि त्या क्षमेमध्ये आम्हाला चालायचं आहे. बरं, मनुष्य या जगात एकदा जन्माला येतो आणि मरून जातो. आयुष्यभर तो आपलं जीवन जगतो आणि हे जगलेलं जे जीवन आहे, हे जगलेलं जीवन शेवटल्या काळी त्याच्यासाठी न्यायाचं प्रतीक होणार आहे. मग येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. आपला बाप्तिस्माचा उद्देश एकच आहे, आपली बाप्तिस्माची इच्छा एकच आहे. ती म्हणजे काय? आपल्या प्रत्येकाला
ठेवायचा आहे आणि देवावरती प्रत्येकाला विश्वास ठेवून आपलं जीवन जगायचं आहे. कारण की तुमचा आणि माझा एक दिवस न्याय होणार आहे. या जगामध्ये जे कामं आम्ही केले, जसं आम्ही वागलो, ज्या ज्या गोष्टी आम्ही केल्या, त्या सगळ्या देवबाप एकदा बघणार आहे आणि देवबाप त्या गोष्टी बघून आमचा न्याय करणार आहे. म्हणून आम्हाला काय करायचं आहे? येशू ख्रिस्ताच्याद्वारे आम्हाला देवावर विश्वास ठेवायचा आहे. अजून एक प्रश्न लिहून घ्या. पहिले इंग्रजीत सांगतो. हाऊ इज गॉड द फादर? हाऊ इज गॉड द फादर? देव पिता कसा आहे? आन्सर त्याचा लिहा. ही इज होली आणि कॉमा, तो पवित्र आहे. देव पिता कसा आहे? पवित्र आहे. कॉमा करा. ही इज होली, कॉमा, लविंग, प्रेमळ. लविंग म्हणजे प्रेमळ. कॉमा करा. फेथफुल म्हणजे विश्वासयोग्य. फेथफुल, कॉमा, मर्सीफुल, दयावान, दया दाखवणारा, मर्सीफुल, अँड रायचस फादर, नीतिमान आणि नीतिमान पिता. अँड रायचस फादर. देव पिता कसा आहे? तर त्याचं उत्तर आहे तो पवित्र आहे, तो प्रेमळ आहे, तो विश्वासयोग्य आहे, तो दयावान आहे आणि तो नीतिमान पिता आहे. असं मराठी त्याचं आन्सर होय. बरं, ज्या वेळेला आता थोडंसं आपण बोलू, गोष्टी करू. थोडंसं तुम्हाला सैतान असा शब्द सांगितल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर कोणाचं चित्र येतं? जर आपण सांगितलं की सैतान दिसतो कसा, तर आपल्या मनात काय चित्र येतं? एक अकराळ विक्राळ व्यक्ती, दोन शिंग असलेला. ओनिडाची ॲडव्हर्टाईज बघायची का तुम्ही पहिले? नसेल तर यूट्यूबवर जाऊन बघा. ओल्ड ओनिडा ॲड्स. ओनिडा जो टी व्ही होता पूर्वीच्या काळी, त्या टी व्हीमध्ये एक सैतान यायचं. त्याचे असे मोठे दात असायचे, डोक्यावरती शिंग असायचे, एक मोठी शेपटी असायची आणि मग तो हातामध्ये काहीतरी हत्यार असायचं, तो घेऊन यायचा. असं एक चित्र आहे. त्याच्यानंतर तुम्ही जर काही कार्टून्स बघितले असेल, त्या कार्टून्समध्ये सैतान कसा दाखवला आहे? एक काळा झगा घातलेला आणि हड्डीची कवटी आणि हातामध्ये मोठे फावड्यासारखं काहीतरी असं मोठं हत्यार. अशा प्रकारे सैतान दाखवलेला आहे. परंतु सैतान तसा नाही आहे. तो तेजस्वी दिव्यदूताचं स्वरूप त्याचं आहे. बरं, मग देव जर सांगितलं तर तुमच्यासमोर कोणाचं चित्र दिसतं डोळ्यासमोर? पांढरा शुभ्र प्रकाश किंवा पांढरं काहीतरी पंख असलेला व्यक्ती. देवदूत जर सांगितलं तर काय दिसतं? म्हणजे इमॅजिनेशन काय आहे आपली? किंवा पंख असतील. बरं, स्कूलच्या ड्रामामध्ये जर तुम्हाला ड्रामा करायचा आहे, तुम्हाला एंजल बनायचं आहे, तर एंजल बनण्यासाठी तुम्ही काय करा? सगळ्यात पहिले पांढरा ड्रेस घ्याल, नाही का? ब्लॅक घ्याल का? ब्लॅक घेतला तर काय सांगत काय? एंजलचा ब्लॅक कोणी ड्रेस असतो, व्हाईट असतो, नाही का? बरं, एंजल्सला पंख असतात ना? अजून एंजल्स कसे असतात? मदत करतात किंवा यांचं संरक्षण करतात. तर आपल्या डोक्यामध्ये काय होतं? जे आपण इमॅजिन करतो ते आपल्याला डोळ्यासमोर दिसतं, किंवा जे आपण इमॅजिन करतो, जे आपण विचार करतो, आपल्याला वाटतं की हे तसं आहे. मग देवपिता कसं आहे? तर तो आपल्याला मानवी डोळ्याने दिसणार नाही. त्याची कल्पना केली तर आम्हाला फक्त प्रकाश दिसेल. बायबलमधून काही वचनं जर आपण वाचली तर त्यात असं दिसतं की देवपिता हा प्रकाशासारखा आहे आणि प्रकाश असल्यामुळे देवपिता काय करतो? तुमच्या आणि माझ्यासोबत सहाय्य करतो किंवा देवपिता आम्हाला मदत करतो. परंतु बायबल आम्हाला काय सांगतं? देवपिता कसा आहे? तो पवित्र आहे, शुद्ध आहे, एकदम अतिपवित्र. अतिपवित्र म्हणजे त्याच्याजवळ बिलकुल खोटेपणा नाही, त्याच्याकडे बिलकुल घाणेरडापणा नाही. तो अगदी शुद्ध आहे, चांगला आहे
आणि तो पवित्र आहे. बरं, पवित्र किंवा होली या शब्दाकडे बघता त्यावेळेला तुम्हाला काय वाटतं? होली म्हणजे काय? पवित्र म्हणजे काय? की जे स्वच्छ आहे, नाही का, जे चांगलं आहे. फॉर एक्झाम्पल, जर समजा तुम्ही कुठंतरी फिरायला गेले आणि त्या ठिकाणी एखादी नदी असेल आणि ती अशी खडकांमधून वाहत येते, तुम्ही पिकनिकला गेलेलं आहे, खाली छानपैकी पाणी आहे, ते पाणी इतकं स्वच्छ आणि इतकं पांढरं शुभ्र आहे, अगदी त्याच्यामध्ये झाडं नाही, त्याच्यामध्ये कचरा नाही, काहीच नाही. ते पाणी बघून आपल्याला काय वाटतं? किती स्वच्छ, किती सुंदर, किती अपवित्र आहे असं वाटतं, नाही का? मग ह्याचा अर्थ काय की देव इतका चांगला आहे की त्याच्यामध्ये जरा पण अपवित्र गोष्ट नाही, जरा पण घाणेरडापणा नाही, जरा पण अशुद्धपणा नाही, असा आमचा देवपिता आहे. बरं, हा देवपिता तेवढ्यापुरताच मर्यादित नाही, तर तो प्रेमळ आहे. मानवाला तो क्षमा करतो, प्रेम करतो, कोणी जर चुकलं तर त्याला माफ करतो आणि त्याला आपल्या जवळ करतो. बायबलमध्ये स्टोरी आहे, निनवेच्या लोकांना देवाने सांगितलं की मी तुमच्यावर रागवलेलो आहे आणि आता मी तुम्हाला संपवून टाकेल. पण मग त्या लोकांनी खूप पश्चाताप केला, देवाकडे वळले, उपवास केला, देवाकडे क्षमा मागितली आणि काय झालं? देवाने त्यांना क्षमा केली. असं वाटलं होतं की हे संपून जातील, नष्ट होतील, परंतु ते संपले नाही, नष्ट झाले नाही. ते देवावरती विश्वास ठेवून जीवन जगले आणि देवाने त्यांना माफ केलं. याचा अर्थ देव काय करतो? प्रेम करतो. फॉर एक्झाम्पल, आपण वाईट वागलो किंवा फॉर एक्झाम्पल आपल्याला एखादी गोष्ट नाही करायला लावली आणि आपण ती केली, तर आपल्या पॅरेंट्सला आवडतं का? ते रागवतात ना ते. फॉर एक्झाम्पल, त्यांनी सांगितलं की दुपारी क्रिकेट खेळायला जाऊ नको आणि आपण क्रिकेट खेळायला गेलो. आल्यानंतर ते आपल्याला कसं स्वागत करतात? आनंदाने स्वागत करतात का? रागवतात ना, चिडतात ना. किंवा जर समजा आपल्या पॅरेंट्सने आपल्याला सांगितलं की संध्याकाळी 6 वाजता आपल्याला अमुक अमुक बड्डे प्रेयरला जायचं आहे किंवा बड्डेच्या ठिकाणी जायचं आहे आणि आपण 6 वाजेपर्यंत झोपूनच राहिलो, उठलो नाही, तर काय होईल? चिडतील ना, ते रागवतील ना. मग ते आपल्याला वाईटासाठी रागवतात का? किंवा याचं वाईट व्हावं म्हणून रागवतात का? नाही. त्यांच्या मागे त्यांचं आपलं प्रेम असतं की आपल्याला चांगलं व्हावं. फॉर एक्झाम्पल, सकाळी 6 वाजता घरचे आपल्याला उठवतात. बरं वाटतं का एवढ्या लवकर उठायला? नाही आवडत ना, पण उठावं लागतं. मग ते आपले दुश्मन आहे का? ते आपल्याला वाईट वाटतं का? नाही. त्याचा उद्देश आपल्याला वाईटासाठी नाही आहे. ते आपल्याला कशाला उठवतात? कारण त्यांना हे माहिती आहे की हे लवकर उठले तर काहीतरी वाचन करतील, 12वीचं वर्ष आहे, अभ्यास करतील, थोडंफार त्यांना आठवेल, क्लासमध्ये जाऊन लिहितील आणि त्याचा परिणाम काय होईल की त्यांना चांगले मार्क्स मिळतील. याचा अर्थ काय की आपल्या आईवडिलांना कळतं आपल्यावर प्रेम करायचं, मग देव की त्याला नाही कळणार का आपल्यावर प्रेम करायला पाहिजे? देव कसा आहे? प्रेमळ आहे आणि सोबतच विश्वासयोग्य आहे. बरं, तुमचा अगदी जवळचा जो मित्र असेल त्याला तुमच्या लाईफमधले सगळे सिक्रेट माहिती असतात, नाही का? किंवा तुमची एखादी मैत्रीण असेल, तिला तुमच्या लाईफमधल्या पुष्कळ गोष्टी माहिती असतात. किंवा एखादा मित्र अगदी जवळ असतो, त्याला आपण बेस्ट फ्रेंड म्हणतो, आता बेस्टीज म्हणायला लागले, चांगले जवळची मैत्रीण म्हणतात. ते काय करतात? आपल्या लाईफमधल्या सगळ्या गोष्टी त्यांना माहिती असतात, पण ते तिसऱ्या व्यक्तीला जाऊन सांगतात का? ते आपले बेस्ट फ्रेंड कशाला असतात? कारण त्यांना आपण सांगितलेलं सिक्रेट ते कोणालाच सांगत नाही. तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग असतं, तुमचं आणि त्यांची एक चांगली फेलोशिप असते आणि त्याच्यामुळे काय होतं की तुमची जी फ्रेंडशिप आहे ती चांगली राहते, ती कधी तुटत नाही आणि त्याचा परिणाम काय होतो? दोघांमध्ये एक चांगली बॉन्डिंग होते, दोघांमध्ये एक चांगल्या गोष्टी होतात. जर आपण आपल्या फ्रेंड्स संगती आपले सिक्रेट जर एकमेकांना सांगितलं, त्यांना वाईट वाटतं, नाही का? आणि मग ते आपल्यासाठी फ्रेंडशिप ठेवतील का? आपल्याला ट्रस्टवरती समजतील का? आपल्याला भरोशाच्या लायक समजतील का? नाही समजणार. मग कोणाचा भरोसा तोडायचा का? आपण कधीच कोणाचा भरोसा तोडायचा नाही. देवाने कधीच मानवाचा भरोसा तोडला नाही. देव त्यांच्यासाठी जे बोलला ते देवाने केला आणि तो कसा आहे? दयाळू आहे. दयाळू. देवाला दया येते लगेच. आपण रस्त्याने चालत असतो, कोणी आपल्याकडे काय मागायला आलं तर आपल्याला दया येते ना. मग आपण काय करतो? आपल्याकडे जे 5-10 रुपये असतात आपण
रस्त्यावर मागत फिरत आहे, आता ह्याला खायला काय नसेल तर आपण काय करतो, त्याला 5-10 रुपये देऊन टाकतो. ही दया कुठून येते आपल्या मनामध्ये? कारण आपला देव दयेचा आहे. आणि जसं टाकीमध्ये पाणी राहील तसंच नळातून येईल, तसं देव प्रेमळ आहे म्हणून तुमच्या आणि माझ्यामधून प्रेमच येईल. देव नीतिमान आहे. नीतिमान याचा अर्थ काय की इतका चांगला आहे की त्याच्यामुळे आम्हाला देवासमोर उभं राहता येतं. तुम्ही आणि मी आज चर्चमध्ये बसलोय, देवासमोर बसलोय. देवासमोर आपल्याला का बसता येते? कारण देवाने आम्हाला दिलं. कारण बघा पूर्वीच्या काळी काय होतं, इस्रायली लोक 40 वर्ष त्यांनी प्रवास केला आणि त्यांना देवाने तंबू बांधायला लावला. ही जशी बिल्डिंग आहे तसा एक परमेश्वराने तंबू त्यांना बनवायला लावला आणि त्या तंबूच्या आतमध्ये परमपवित्र स्थान. त्या परमपवित्र स्थानामध्ये याजक जो राहायचा किंवा जो हाय प्रिस्ट राहायचा किंवा पाळक समजूया, तो वर्षातून एकचदा जायचा आणि एकचदा जाऊन तो काय करायचा, लोकांसाठी अर्पण करायचा. ती इतकी जागा पवित्र होती की त्या याजकाने किंवा त्या प्रिस्टने जर काही चुकीचं केलं तर देव त्याला तिथंच संपून टाकेल असं त्यांना लिहून दिलं होतं. आणि ते इतकं पवित्र होतं की तिथे जायच्या पहिले काय करायचे लोक, सगळ्यात अगोदर एक ग्राउंडमधून मध्ये यायचे. त्या ग्राउंडमधून मध्ये आल्यानंतर त्यांच्या दोन्ही बाजूला ना टब ठेवलेले होते पाण्याचे, त्याला गंगाळ असं म्हणतात मराठी वर्डमध्ये. आणि त्याच्यामध्ये ते त्या टबमध्ये आपले हातपाय धुवायचे, तोंड धुवायचे, स्वच्छ व्हायचे. त्याच्यानंतर ते थोडं पुढे यायचे आणि तिथं पुढं आल्यानंतर त्यांना अस्वच्छ केलं जायचं. आणि तिथून थोडं पुढं आल्यानंतर एक पडदा असायचा, तिथं त्यांना ते अर्पण देवाला द्यावे लागायचे. त्याला पवित्र स्थान सांगायचे, त्याच्यामध्ये ते यायचे. आणि परमपवित्र स्थान म्हणजे हाय होली प्लेस जो होता त्याच्यामध्ये फक्त याजक जायचा. साधारण माणसाला जाण्याची परवानगी नव्हती, साधारण माणूस जाऊ शकत नव्हता, इतका देव पवित्र होता. मोशेला ज्या वेळेला देवाने दर्शन दिलं, एक झाड जळत होतं, त्या झाडच्या झाडाकडे मोशे गेला आणि त्या जळत्या झाडाकडे मोशे गेला आणि मोशेने काय केलं, त्या जळत्या झाडाकडे जाऊन विस्तव बघितला, अरे हे झाड तर हिरवं आहे आणि जळत कसं आहे आणि जळून संपत कसं नाही आहे. मग देवाने काय म्हटलं, ज्या जागेवर तू उभा आहे ती जागा पवित्र आहे, तू आपल्या पायातले जोडे काढ किंवा आपले पायातले बुटं काढ, कारण ज्या जागेवरती तू आहे त्या जागेवरती देवाचं वास्तव्य आहे. म्हणजे जर तो तसाच उभा राहिला असता तर देवाने त्याला शिक्षा दिली असती. इतका देव पवित्र आहे. मग आता इतका चांगला देव पवित्र आहे, नीतिमान आहे, तर तुम्हाला आणि मला पण काय करावं लागेल, त्या देवासाठी तसंच राहावं लागेल. बरं, आता आपला देवा एवढा चांगला आहे, तर देवापाच्या या सर्व गोष्टींकडे बघत असता ही सगळी सृष्टी कोणी निर्माण केली? देवाने निर्माण केली. हां, तर 1-2 वर्ड्स घेऊन घ्या, 2-3 लाईन घेऊन घ्या. ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड द फादर, गुणवैशिष्ट्ये देवपित्याची किंवा देवपित्याची गुणवैशिष्ट्य. ॲट्रिब्यूट्स ऑफ गॉड द फादर. ही इज अ क्रिएटर, तो निर्माणकर्ता आहे. या जगाचा निर्माणकर्ता कोण आहे? परमेश्वर आहे. म्हणून तो काय? ही इज अ क्रिएटर, तो निर्माणकर्ता आहे. दुसरं त्याचं लिहून घ्या. ही प्रिझर्व एव्हरीवन, म्हणजे तो प्रत्येकाचं संरक्षण करतो. ही प्रिझर्व्स एव्हरीवन. इब्री 1:3 हे वचन असं लिहून घ्या. इब्री 1:3. हिब्रूज चॅप्टर 1 वर्स 3. त्याच्यातली तिसरी गोष्ट लिहा, तो पापांची क्षमा करतो. ही फॉरगिव्स सिन, तो पापांची क्षमा करतो. आणि लास्ट वन लिहा, ही इज लव्हिंगली फादर, तो प्रेमळ पिता आहे. तो प्रेमळ पिता आहे.
बघा आता गेल्या अर्ध्या तासापासून आपण ह्या गोष्टी ऐकत आहे. याच्यामध्ये देवपिता कसा आहे हे तुम्हाला समजलं. देवपिता काय काम करतो हे तुम्हाला समजलं. आणि देवपिता कसं काम करतो, तो कोण आहे, तो काय काम करतो आणि तो कसा आहे हे आपल्याला समजलं. देवपिता पवित्र आहे, देवपिता क्षमा करणार आहे आणि देवपित्याकडे लक्ष दिलं की तो आम्हाला सर्व काळाचं जीवन देतो. आता एवढं तुम्ही सगळं ऐकलं. तुम्हाला आज जसं करायचं आहे, घरी गेल्यानंतर होमवर्क लिहून घ्या. HW होमवर्क. मत्तई 6 वचन 9. मत्तई 6 वचन 9. तिथं प्रभूने शिकवलेली प्रार्थना आहे, ती तुम्हाला वाचायची आहे. किंवा मग मी असं करेन, तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती प्रभूने शिकवलेली प्रार्थना तुम्हाला पाठवून देईल, ती तुम्हाला पाठ करायची आहे. बघा, दोनच गोष्टी तुम्हाला बाप्तिस्माच्या वर्गात पाठ करायच्या आहेत. एक आहे प्रेषितांचा मतांगीकार आणि दुसरा आहे प्रार्थना, प्रभूने शिकवलेली प्रार्थना. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपल्याला जड नाही, कारण की आपण चर्चमध्ये नेहमी बोलतो ना प्रभूने शिकवलेली प्रार्थना. किंवा घरामध्ये किंवा एखाद्या सभेला तुम्ही गेला तर त्या सभेमध्ये प्रभूने शिकवलेली प्रार्थना बोलून आपण प्रेयर एंड करतो किंवा प्रेयर थांबवतो. आणि प्रेषितांचा मतांगीकार जो असतो तो चर्चमध्ये एव्हरी संडे आपण बोलतो, कारण की त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, हे आमच्या स्वर्गातील पित्या म्हणजे अवर फादर इन हेवन, तो आम्हाला काय करतो. प्रेषितांच्या मतांगीकारामध्ये आपण काय करतो, आपण आपला विश्वास जाहीर करतो सर्वसमर्थ देवचा पिता. तर त्याच्यावरून आपल्याला आपलं ख्रिश्चन लाईफ काय आहे ते सगळं आपण सांगतो. तर या दोन गोष्टी तुम्हाला पाठ करायच्या आहे. एक प्रभूने शिकवलेली प्रार्थना आणि दुसरं प्रेषितांचा मतांगीकार. याच्याने काय होईल, आपल्या ख्रिश्चन लोकांना ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहे, ह्याच्या पलीकडे आपल्याला दुसरी कोणतीच गोष्ट नाही. आणि त्याच्यानंतर प्रभुभोजन विधी जो महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण घेतो आणि ज्या वेळेला गुड फ्रायडे किंवा ईस्टर असतो त्यावेळेला गुड फ्रायडेचा आदला जो गुरुवार असतो, म्हणजे गुड फ्रायडेच्या आधीचा दिवस गुरुवार, त्या गुरुवारी आपण काय करतो, प्रभुभोजन विधी चर्चमध्ये घेत असतो सगळ्या चर्चच्या आणि लोकांच्या संगती. मग आता ही कन्सेप्ट क्लिअर झाली ना देवपित्याची. काही शंका असेल तर विचारा किंवा तुमच्या नोट्स बघा. तुम्हाला मोबाईलमध्ये पाठवले आहे किंवा झेरॉक्स जर तुम्ही काढले असाल तर त्याच्यामध्ये काय करा. आज मी फक्त क्वेश्चन आन्सर घेतलेलं आहे, प्रश्न उत्तर घेतलेलं आहे. तर मराठीमध्ये ज्यांना पाहिजे तर बघा, तुम्हाला मी नोट्स पाठवलेले आहे, मराठीमध्ये तुम्हाला ते मिळून जाईल. आणि इंग्लिशमध्ये जर पाहिजे तर ते इंग्लिशच्या पण नोट्स त्याच्यामध्ये लिहिलेले आहे, तुम्हाला ते त्याच्यामधून मिळून जातील आणि त्याच्यामध्ये तुम्हाला अभ्यास करायला मिळेल. बघा ना, काय हरकत नाही. बघा, तुमच्याकडे आहे ना नोट्स, त्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता. ब्ल्यू कलरमध्ये जे वर्ड्स तुम्हाला टाकले ते, आणि ब्लॅक कलरमध्ये जे आहे ते क्वेश्चन आन्सर आहे. आणि हे क्वेश्चन आन्सर मी तुम्हाला इंग्रजीत दिले ते ह्याच्यासाठी, कारण इंग्रजीमध्ये ना काय काय वेळेला जवळचं आणि सोपं वाटतं आणि मराठीमध्ये आपल्याला कधी कधी काही वर्ड्स इतके हार्ड असतात की ते आपल्याला समजायला जड जातात. म्हणून आपण काय केलेलं आहे, ब्ल्यू कलरमध्ये जे वर्ड्स ज्या नोट्स तुम्हाला दिल्या आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी व्यवस्थित सांगितलेल्या आहेत. मग देवपिता आणि त्याची गुणवैशिष्ट्ये आणि त्याचा स्वभाव हा आपण बघितला. आपल्याकडे बघा, तुम्हाला तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये किंवा तुमच्या रिलेटिव्समध्ये वेगवेगळे लोक दिसतील. आहेत का असे? म्हणजे कोणी कोणी खूप चिडकं आहे, कोणी कोणी खूप मजा करणार आहे, कोणी कोणी खूप हसून बोलणार आहे, कोणी कोणी बिलकुल बोलत नाही, एकदम शांत असतात, कोणी कोणी खूप बडबड करणार आहे आणि कोणी कोणी नुसतं प्रश्न विचारलं तेवढंच उत्तर देणार आहे. असे आहेत का तुमच्या रिलेटिव्समध्ये किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये? त्याला आपण काय सांगतो, स्वभाव ना. स्वभाव आहे, प्रत्येकाचा स्वभाव आहे आणि हा प्रत्येकाचा स्वभाव देवाकडून असतो आणि त्या स्वभावानुसार ते जीवन जगतात. तसं प्रत्येकाचा स्वभाव आहे, तसं देवाचा पण एक स्वभाव आहे. आणि देवाचा स्वभाव कसा आहे, तो पवित्र स्वभाव आहे. देवाच्या स्वभावामध्ये पाप नाही आणि देवाच्या स्वभावामध्ये वाईट गोष्टी नाही.
तर ह्या महत्त्वाच्या गोष्टी आपल्या सगळ्यांसाठी आहे. तर जे ऑनलाईन बघत आहे आपणाला मी एवढंच सांगू इच्छितो की आज आपण गॉड द फादर म्हणजे देवपिता हा धडा शिकलो, हा टॉपिक आपण बघितला. या टॉपिकच्या नोट्स ज्या आहेत त्या आमच्या बॅप्टिझम क्लासच्या वर्गावर आहे. तुम्हाला हव्या असेल तर तुम्ही पर्सनल तसं मेसेज करा, आपल्याला त्याच्या नोट्स आम्ही पोहोचवण्याचा प्रयत्न करू. तुमचा व्हॉट्सॲप नंबर द्या जेणेकरून आम्ही तुम्हाला आपल्या बाप्तिस्मा वर्गाच्या त्या नोट्स पाठवू शकतो. आज देवपिता काय आहे हे आपण बघितलं, त्याचा स्वभाव आपण बघितला आणि जे प्रश्न परीक्षेमध्ये येणार आहे तेच प्रश्न, हे 3 महत्त्वाचे प्रश्न आपण बघितले. तर देवबाप तुम्हाला सहाय्य करो. या ठिकाणी जे ऑनलाईन आहे त्यांच्यासाठी आम्ही क्लास थांबवतो. देवबाप तुम्हाला सहाय्य करो.